धन्यवाद। महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला, बहिशाल शिक्षण मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे प्रायोजित डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेला आजपासून आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत। या डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आज आपल्या या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे प्रमुख वक्ते, प्रमुख पाहुणे अर्थात प्राध्यापक डॉक्टर बाजीराव आहिरे सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत। महाविद्यालयाच्या वतीनं मी आदरणीय सरांचं खूप खूप स्वागत करतो, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे किंवा ही एकूण व्याख्यानमाला या ठिकाणी संपन्न होणार आहे ते महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर हेही मंचावर स्थानापन्न आहेत। बहिशाल शिक्षण मंडळाचे आपल्या महाविद्यालयाचे कार्यवाह मराठी विभागात कार्यरत असणारे माझे स्नेही प्राध्यापक परीक्षा विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर धनराज धनगर सर हेही मंचावर स्थानापन्न आहेत। मंचासमोर उपस्थित असणारे आदरणीय सर्व विभागातील सर्व प्राध्यापक, विविध विभागामध्ये विविध विषयाचं शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी, महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक ज्येष्ठ प्राध्यापक आदरणीय कैलास चौधरी सर आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे मी या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो आणि कार्यक्रमामध्ये पुढे जातो। शहीद भगतसिंग या विषयावर या ठिकाणी आज व्याख्यान संपन्न होणार आहे। भगतसिंग म्हणजे आपल्याला माहिती आहे इन्कलाब जिंदाबादची घोषणा ज्यांनी अजरामर केली, ते स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारक आणि एक विचारवंत भगतसिंग यांच्या विषयावर, भगतसिंगांच्या जीवनकार्यावर, त्यांच्या कर्तृत्वावर आज या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर बाजीराव आहिरे सर प्रकाश टाकणार आहेत। या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण महात्मा गांधी विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करून करत असतो। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण कर्मवीरांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करावी। धन्यवाद। आपल्याकडे आलेल्या सन्माननीय अतिथींचं आदरातिथ्य करणं, त्यांचं स्वागत सत्कार करणं हे आपलं कर्तव्यच आहे। या भावनेनं मी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना विनंती करतो की आपण आदरणीय आहिरे सरांचं यथोचित आदरातिथ्य करावं, महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचं स्वागत करावं। शाल, बुके आणि पुष्पगुच्छ देऊन आदरणीय आहिरे सरांचं महाविद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत होतं आहे। धन्यवाद सर। आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांचंही या प्रसंगी बहिशाल शिक्षण मंडळाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत होत आहे। मी डॉक्टर धनराज धनगर सरांना विनंती करते साहेबांचं स्वागत करावं। धन्यवाद। मंचावरील सर्व मान्यवरांचं, मंचासमोरील सर्व मान्यवर प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा शब्दसुमनांनी मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अर्थात आजच्या कार्यक्रमाची भूमिका मांडण्याची विनंती आदरणीय डॉक्टर धनराज धनगर सर यांना करतो। धन्यवाद सर। मंचावर स्थानापन्न असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर बाजीराव आहिरे सर, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, मंचावर स्थानापन्न असलेले आपल्या महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक कैलास चौधरी सर, सुंदर असं सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र प्राध्यापक रामप्रसाद वावड सर, सर्व सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींना, आपण महाविद्यालयामध्ये बहिशाल विभागाच्या वतीने मागच्याच आठवड्यामध्ये यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला घेतली आणि या आठवड्यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला घेतो आहोत।
डॉक्टर बाबासाहेब जयकर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे, म्हणजे तत्कालीन पुणे विद्यापीठ होतं ते, त्या विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू होते. आणि शाळेच्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त इतर क्षेत्रातील ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावं त्यासाठीचा विभाग म्हणून बहिशाल विभाग कार्यरत आहे. त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक सहाय्यता केंद्र पण आहे. त्या अंतर्गत आपण विविध व्याख्यानमाला घेतो. ज्येष्ठांसाठी देखील आपल्या महाविद्यालयामध्ये दरवर्षी आपण संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमाला घेत असतो. या व्याख्यानमालांचा हेतू एक असतो की आपल्या अभ्यासक्रमांच्या पुस्तकाच्या व्यतिरिक्तचं ज्ञान जे आहे ते आपल्याला मिळायला पाहिजे. आज डॉक्टर बाजीराव अहिरे सर आपल्यामध्ये आलेले आहेत आणि सरांचा शहीद भगतसिंग यांच्या जीवनावरती विशेष अभ्यास आहे. शहीद भगतसिंगांबद्दल आपल्याला अगदी त्रोटक माहिती असते की ते क्रांतिकारक होते, फासावर गेले, इन्कलाब जिंदाबादच्या त्यांनी घोषणा दिल्या, असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकला, जिथे लोक बसलेले नाहीत तिथे फेकला, त्यांच्यासाठी काय माफीनामा वगैरे घेऊन त्यांचे कुटुंब झगडत होते, पण त्यांनी सांगितलं की माझ्यासाठी तुम्ही असा काही प्रयत्न करू नका. अशा काही त्रोटक गोष्टी आपल्याला माहीत असतात. फार तर लिजंड ऑफ भगतसिंग तो चित्रपट आहे अजय देवगणचा, तो आपण पाहिलेला असतो. त्यातून आपल्याला थोडेफार भगतसिंग कळालेले असतात. पण एखादा तरुण युवक, आपल्या वयाचा युवक देशासाठी हसत फासावर जातो, त्याची काय प्रेरणा असेल, त्याच्यामध्ये काय ऊर्जा असेल, कोणत्या प्रकारची देशभक्ती असेल, ही देशभक्तीची भावना आजच्या काळामध्ये प्रत्येक युवकांमध्ये जागृत करण्याची गरज आहे. एका बाजूला शिक्षक विद्यार्थ्यांना मागे बोलवतात आणि विद्यार्थी पुढे चालतात. असा आपला देश कोणत्या दिशेला जाणार आहे? या दृष्टिकोनातून ही जी देशभक्तीची भावना भगतसिंगांमध्ये होती ती आपल्यामध्ये रुजावी, यासाठीचा खास आपण आजचा विषय शहीद भगतसिंग हा घेतलेला आहे. मंचावर आदरणीय त्यांचं पुनश्च एकदा महाविद्यालयाच्या वतीने शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतो आणि माझ्या प्रास्ताविकाला पूर्णविराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. हा कार्यक्रम अर्थात ही व्याख्यानमाला घेण्याची जी काही सविस्तर भूमिका आहे ती तुम्ही या ठिकाणी विशद केलेली आहे. यानंतर आदरणीय प्राध्यापक डॉक्टर बाजीराव अहिरे सर, ज्यांना ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत, ते आपल्याशी संवाद साधणार आहेतच, परंतु तत्पूर्वी त्यांचा यथोचित परिचय करून देण्याची विनंती मी आमच्या सहकारी डॉक्टर स्वाती सोनवणे मॅडम यांना करतो. त्यांनी आदरणीय डॉक्टर अहिरे सरांचा यथोचित परिचय विद्यार्थ्यांना करून द्यावा. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला येथे आज डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर बाजीराव अहिरे सरांचे शिक्षण MSc PhD झालेले आहे. कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे सर कार्यरत आहेत. तेथील परीक्षा विभाग प्रमुख देखील सर आहेत. सरांचा अध्यापनाचा एकूण 31 वर्षाचा अनुभव आहे. सरांचे 29 पुस्तके प्रकाशित झालेले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये सरांचे 25 शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत. 2012 ते 2019 या कालावधीमध्ये सरांनी बहिशाल शिक्षण मंडळ उपक्रमाचे केंद्र कार्यवाह म्हणून कार्य केलेले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा बहिशाल शिक्षण मंडळाचे सर अधिकृत वक्ता आहेत. NSS विशेष श्रम संस्कार शिबिराचे सर प्रमुख वक्ता आहेत. विविध वर्तमानपत्रामध्ये सरांचे लेख प्रकाशित झालेले आहेत. दरवर्षी विद्यार्थ्यांना किमान एक झाड लावा हा संदेश सर देत असतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्लस्टर विद्यार्थी केंद्रित उपक्रम विभागाचे सर समन्वयक आहेत. सरांना इन्स्टिट्यूट ऑफ स्कॉलर्स कर्नाटकचा बेस्ट टीचर अवॉर्ड मिळालेला आहे. इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन कोलकाता व इंटरनॅशनल रिसर्च ऑफ केमिस्ट्री अँड एन्व्हायरमेंट इंदोर या 2 संस्थांचे सर कायमचे सदस्य आहेत. सरांच्या मार्गदर्शनात एक विद्यार्थी PhD झालेला आहे. सरांच्या नावाने रसायनशास्त्र विषयातील 3 पेटंट्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेला आहे. उच्च शिक्षणाच्या ज्ञानदानाबरोबरच तरुण व समाजातील घटकांमध्ये अंमली पदार्थ व व्यसनाधीनतेविषयी सर जनजागृती करत असतात.
आपत्ती व्यवस्थापन या विषयावर अनेक व्याख्याने सरांनी दिलेले आहे. सरांचा अधिकचा परिचय त्यांच्या व्याख्यानातून होईलच. मी सरांचे पुनश्च एकदा शब्दसुमनांनी स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. एक लेखक, अभ्यासक, व्याख्याते आणि एक प्रशासक असं बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर बाजीराव आहिरे सर या ठिकाणी प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. त्यांच्यात आणि तुमच्यात अधिकचा वेळ न घेता मी डॉक्टर आहिरे सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व उपस्थितांना यथोचित मार्गदर्शन करावं. आपण जोरदार टाळ्यांनी आहिरे सरांचं स्वागत करूया. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला वाणिज्य महाविद्यालय येवला या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, तसेच बैशाल शिक्षण केंद्राचे केंद्र कार्यवाह माननीय डॉक्टर धनराज धनगर सर, तसेच शिंदे मॅडम आणि रामप्रसाद वावाळ सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मित्र, डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी मला या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याबद्दल मी प्रथमतःच सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवादही. माझा व्याख्यानाचा विषय आहे शहीद भगतसिंग. बऱ्याच वर्षापूर्वी मी एका कॉलेजमध्ये हे व्याख्यान दिलं होतं, त्याच्यानंतर हा दुसरा योग आहे. माझा विषय विज्ञान आहे. विज्ञान विषयावर मी बोलत असतो आणि हा दुसरा योग आहे आज. तर आज तुम्ही कदाचित बातमी वगैरे वाचली असेल किंवा ऐकलं असेल, आज लोकशाही दिन आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असा लोकशाही दिन आहे आणि या लोकशाही दिनाच्या निमित्ताने हे पहिलं व्याख्यान तुमच्या महाविद्यालयामध्ये होतं आहे. हे खरंच कौतुकास्पदसुद्धा आहे. तर मित्रहो, ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं, अनेक वर्ष राज्य केलं. आपण म्हणतो 150 वर्ष इंग्रजांचं राज्य आपल्या भारतावर होतं आणि त्यांनी काही सुधारणा केल्या, दडपशाही केली, जुलमी असं राज्य त्या काळी त्यांनी आपल्या भारतावर केलं. आणि त्या संग्रामामध्ये स्वातंत्र्य संग्राम ही चळवळ सुरू झाली. अनेक नेते, क्रांतिकारक यांनी सहभाग घेतला. याच्यामध्ये पंडित नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, वल्लभभाई पटेल असतील, टिळक असतील आणि अजूनही तरुण तडफदार असे अनेक फासावर गेलेले क्रांतिकारक असतील. या सगळ्यांचं योगदान या मातृभूमीसाठी आहे. आणि शेवटी ही मातृभूमी इंग्रजांच्या ताब्यातून आपल्या ताब्यामध्ये आली बऱ्याच काळानंतर आणि नंतर आपलं राज्य सुरू झालं. त्याच्यामध्ये अनेक स्थित्यंतरंसुद्धा झालेली आपल्याला आढळतात. हिंदुस्थान म्हटला की अगदी कंधारपासून तर अगदी इकडे खालीपर्यंत असे अनेक देश आपल्या हिंदुस्थानमध्ये होते. हळूहळू त्याच्या फाळण्या होत गेल्या. कंधार तुम्हाला माहिती असेल, अगदी अफगाणिस्तान त्याच्या पलीकडे आहे. त्याचा जर नकाशा तुम्ही बघितला तर हा पूर्ण मोठा हिंदुस्थान होता. आणि कंधार बाजूला झाला, अफगाणिस्तान झाला, पाकिस्तान झाला, पश्चिम बंगालमध्ये जे आता बांगलादेश वगैरे हे सगळे जे देश होते हे सगळे हिंदुस्थानामध्ये होते. तो इतिहास फार मोठा आहे. त्याच्यानंतर इंग्रज आले आणि त्यानंतर फाळणी वगैरे झाली. इंग्रज जेव्हा गेले त्याच काळामध्ये ही फाळणी झाली. त्याच्यासाठी अनेकांचे जे योगदान या कामासाठी लागले, खरंच त्यांना मनापासून अगदी विनम्र अभिवादन आपण करूया. त्यामध्ये आपण सगळेजण जाणत आहात, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव ही त्रहींची एक अशी जोडी होती तिघांची. आणि ते बऱ्याच ठिकाणी अनेक अशा आंदोलनामध्ये ते सहभागी असायचे. मी अगदी थोडक्यामध्ये त्यांचा जीवनक्रम हा सांगणार आहे. हा जीवनक्रम तसा म्हटला तर खूप मोठा आहे. अनेक लेखकांनी त्यांच्या चरित्रावर लेखनसुद्धा केलेलं आहे. ह्याच्यामध्ये इन्क्लाब ही एक मोठी कादंबरी आहे.
तुम्ही ती कादंबरी जर वाचायला घेतली तर तुम्ही हातातून सोडणार नाही वाचून झाल्याशिवाय. आणि हा विषय खरं तर माझा नाही आहे, म्हणजे इतिहास माझा विषय नाही, परंतु आम्ही हायस्कूलमध्ये इतिहास शिकलेलो आहोत. परंतु जेव्हा ते लायब्ररीमधून मला हे पुस्तक माझ्या हाती लागलं आणि ते मी वाचलं आणि तेव्हा मला वाटलं की याच्यावर काहीतरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं किंवा त्यांच्याविषयी काहीतरी सांगावं, म्हणून मी हा विषय घेतलेला आहे. ही पार्श्वभूमी आहे. नाहीतर मी माझे ड्रग हा विषय आहे, आपत्ती व्यवस्थापन, अजून काही विज्ञानाचे विषय आहेत ते सोडून मी याच्याकडे थोडंसं वळलो. तर भगतसिंग यांचे जर कुटुंब आपण बघितलं तर हे 4 भावंड आणि 3 बहिणी होत्या. त्याच्यामधले हे दुसऱ्या नंबरचे पुत्र की किसन सिंग, त्यांच्या वडिलांचं नाव होतं, हे दुसऱ्या नंबरचे पुत्र होते. आणि बाकीचे जे होते तर ते सक्रिय होतेच, परंतु अगदी 1914पासून त्याचे जे वडील किसन सिंग होते तेही या वेगवेगळ्या चळवळीमध्ये, गदर पार्टी असेल किंवा इतर कार्यक्रमांमध्ये ते सहभागी व्हायचे. आणि त्यांची जी आई होती ती विद्यावती, आणि त्याचे ते 2-3 भाऊ होते, तेही त्या पद्धतीने या कुटुंबात राहत होते. आजी आणि आजोबासुद्धा त्यांच्यामध्येच राहत होते. आता तर कुटुंब पद्धती फार वेगळी आहे आपल्याला दिसते आहे, परंतु असं हे सगळं मोठं कुटुंब त्या काळी होतं. आणि त्याच्यामध्ये हे भगतसिंग यांचा जो जन्म आहे तर तो 27 सप्टेंबर 1907 या दिवशी लायलपूर, की जे आता लाहोरच्या जवळ म्हणजे पंजाबमध्ये आहे, त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर त्यांनी अँग्लो शाळेमध्ये, म्हणजे दीनदयाळ अँग्लो शाळा जी आहे तिथे, त्या शाळेमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि त्यांचं शिक्षण सुरू झालं. आणि 12 वर्षाचा असताना जालियनवाला बाग हत्याकांड झालं 1919मध्ये. 13 एप्रिल 1919 हे जे वर्ष होतं त्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड झालं. आणि त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी भगतसिंग तिथे बघण्यासाठी गेला, शाळा सोडून. शाळेला दांडी मारली आणि त्या ठिकाणी तो गेला. तो गेल्यानंतर तिथे सगळी परिस्थिती पाहिली. तुम्ही जालियनवाला बाग हत्याकांड अभ्यासलं असेल हायस्कूलमध्ये. भयंकर अशी परिस्थिती. जवळपास 300च्या पुढे 300 ते 487 लोकांचा त्या ठिकाणी संहार या इंग्रज अधिकाऱ्यांनी केला. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. बैसाखी हा सण असतो पंजाबमध्ये, आणि त्या सणासाठी जमलेले अनेक जवळपास 1000-1500च्या वरती ही पब्लिक त्या ठिकाणी जमा झालेली होती. आणि जनरल डायर याने हुकूम दिला अधिकाऱ्यांना, सैन्याला, आणि त्या ठिकाणी गोळीबार झाला. त्या गोळीबारामध्ये सगळा रक्तपात झाला. हे तुम्ही सगळं अनुभवलेलं, म्हणजे वाचलेलं आहे. आणि ते जे होतं ते सगळं काही प्रत्यक्ष रूपाने दुसऱ्या दिवशी, कारण संध्याकाळी हा गोळीबार झाला 5:33 आणि नंतर हा सगळा कार्यक्रम झाला. आणि संध्याकाळ झाली, नंतर रात्र झाली. दुसऱ्या दिवशी या सगळीकडे परिस्थिती मात्र भयंकर अशी होती. हे सगळं चित्र भगतसिंगने पाहिलं आणि त्याच्या मनामध्ये अशा वेगवेगळ्या भावना निर्माण झाल्या. आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. कोणाही म्हणजे स्वतःमध्ये काहीतरी करण्याची जी उर्मी आहे ही कुठून तरी येत असते. काहीतरी बघितल्यानंतर, काहीतरी वाचल्यानंतर किंवा अनुकरणाने आपल्यामध्ये ह्या गोष्टी येतात आणि आपण त्या पद्धतीने वागायला आणि कृती करायला निघतो किंवा तयार होतो. तर अशा पद्धतीने तो तिथं पाहिलं आणि नंतर घरी येऊन त्याच्या बहिणीला सांगितलं की घरी कोणाला सांगू नको की मी कुठे गेलो होतो असं. आणि त्याने सगळं सविस्तर सांगितलं. म्हणजे अगदी 12 वर्षाचा, 6वी-7वीला तो होता. आणि नंतर मग त्याचं तिथे शिक्षण कंप्लीट झालं. नंतर लाहोर येथील नॅशनल कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. आणि हे जे कॉलेज होतं नॅशनल कॉलेज, हे लाला लजपत राय, तुम्ही ऐकून असाल, त्यांनी स्थापन केलेलं हे कॉलेज आहे. 2 वर्षापूर्वी ते स्थापन झालं. आणि भारतीय विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सांगितलं जायचं की तुम्ही ॲडमिशन घ्या. तर त्या ठिकाणी त्यांचं BA पर्यंतचं शिक्षण झालं. मीनव्हाईल ते अनेक असे वृत्तपत्रामध्ये लेखन वगैरे करायचे. त्यांचं पुस्तक लिहिण्याचं, अर्थात शेवटी मी ते सांगेल की त्यांनी 3 पुस्तकंसुद्धा लिहिलेली, 3 आणि कुणी 4 पण म्हटलं आहे. वेगवेगळ्या पुस्तकामध्ये त्यांचा उल्लेख आहे.
असे 3-4 पुस्तकं त्यांनी लिहिले आणि वृत्तपत्रामध्ये वृत्तांकन करण्याचं कामही त्यांनी केलं, वृत्त प्रसिद्ध करण्याचं. अनेक वृत्तपत्र होते उर्दू भाषेमध्ये आणि पंजाबी भाषामध्ये, जे दिल्लीमध्ये आणि अमृतसर असेल, पंजाब असेल, या ठिकाणी जे वृत्तपत्र प्रसिद्ध होत होते त्या पत्रांमध्ये चळवळीच्या संबंधित त्यांचं ते लेखन असायचं. आणि असं करत असताना चळवळी चालू होत्या, इंग्रजांची दडपशाही चालू होती, अनेक कमिशन येत होते. सायमन कमिशन ऐकून असाल तुम्ही. त्याविरुद्ध अनेक चळवळी झाल्या. महात्मा गांधी यांनी जी चळवळ सुरू केली ती असहकाराची होती, म्हणजे अहिंसक पद्धतीने त्यांचं ते आंदोलन होतं हे ते करत असत. म्हणजे कुणावर हिंसा करायची नाही अशा पद्धतीने असहकाराने त्यांचं निशस्त्र असं आंदोलन लोकांना ते प्रबोधन करून ते करायचेत. परंतु हे त्यांना काय पटलं नाही, भगतसिंगांना आणि हे जे होते यांना काय ते पटलं नाही की सशस्त्र क्रांतीशिवाय आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही अशी भावना यांच्यामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून ते सगळं चित्र त्यांच्या मनामध्ये, जालियनवाला बाग हत्याकांड हे सगळं पाहिलेलं होतं आणि ती उर्मी त्यांच्यामध्ये होती क्रांतिकारीची. आणि मग ते क्रांतिकारी ही जी वृत्ती आहे ती त्यांच्यामध्ये बळावली आणि नंतर ते या मार्गाला गेले. आणि सायमन कमिशन हे भारतामध्ये आलं आणि हे सायमन कमिशन कशाच्या संदर्भामध्ये होतं, राजकीय घडामोडी आणि विस्थापन किंवा इथे ज्या काही गोष्टी घडतात भारतामध्ये ह्या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी सायमन कमिशन आणि इतर काही जे बिलं होते, म्हणजे आता पब्लिक सेफ्टी बिल हे होतं, याच्या संदर्भामध्ये हे सगळं सायमन कमिशन भारतामध्ये आलं. आणि ते मनमाडला आलं बाय ट्रेननी, आगगाडीने. तिथे उल्लेख आहे आगगाडीने ते आले, कारण आगगाडी होती पूर्वी. आता इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या ट्रेन आहेत, तेव्हा मात्र ती ट्रेन कोळशावर चालायची. आणि ती जिथे मनमाडला आली तिथं बॉम्बस्फोट वगैरे झालेत. नंतर ह्या क्रांतिकारकांनी, कारण संपूर्ण भारतभर हे सगळे क्रांतिकारी पसरलेले होते, ज्या ज्या ठिकाणी त्यांना जसे जसे निरोप गेले, मेसेज गेले, त्या पद्धतीने तिथं चळवळी होत होत्या. ते मुंबईला गेले, मुंबईवरून पुन्हा सही सलामत ते लाहोरला गेले आणि लाहोरमध्ये अनेक निदर्शनं झाली. त्या निदर्शनामध्ये रॅली निघाल्या आणि त्यांच्या विरोधामध्ये निदर्शनं आणि रॅलीमध्ये लाला लजपत राय होते. लाला लजपत राय असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली ही आंदोलनं झाली आणि त्या ठिकाणी एका इंग्रज अधिकाऱ्याने लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला आणि लाठीचार्ज सुरू झालं. लाठीचार्जमध्ये लाला लजपत राय हे जखमी झाले आणि जखमी झाल्यानंतर 17-18 दिवसांनी ते त्या ठिकाणी गतप्राण झाले. कदाचित त्यांना अटॅक आला असेल किंवा त्या दुखण्याने ते गतप्राण झाले. त्याचा सूड घेण्यासाठी ही जी मंडळी होती, भगतसिंग असेल, राजगुरू आणि सुखदेव, यांनी एक कट रचला की हा जो अधिकारी होता त्याचं नाव स्कॉट होतं. हा स्कॉट जो होता तर त्याने लोकांना लाठीचार्ज करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्याच्यामध्ये ते गंभीर झाले आणि त्याच्यातच लाला लजपत राय हे गतप्राण झाले. त्याचा सूड उगवण्यासाठी यांनी कट रचला आणि तो कट रचत असताना अनेक गोष्टी घडल्या आणि ज्या दिवशी लाला लजपत राय गेले त्याच दिवशी त्यांनी लाहोरच्या त्या ठिकाणी जे पोलीस अधीक्षक जो स्कॉट होता मुख्य, तो आणि अजूनही प्रशिक्षित असे अधिकारी, ब्रिटिश अधिकारी त्या ठिकाणी होते. तर सँडर्स नावाचा एक अधीक्षक होता, पोलीस अधीक्षक होता. आता नेमकं स्कॉटला त्यांना मारायचं होतं हे ठरलं होतं आणि जेव्हा त्यांनी तो कट रचला, रस्त्याच्या पलीकडे राजगुरू होते आणि त्याच कुठेतरी 2-3 ठिकाणी असे त्यांनी व्यवस्थितपणे प्लॅनिंग केलेलं होतं. आणि जसा तो एक अधिकारी बाहेर आला की ज्याला मारायचं होतं स्कॉटला, परंतु सँडर्स बाहेर आला आणि सँडर्स, जॉन सँडर म्हणतात त्याला, तर तो बाहेर आला, मोटरसायकलवर बसला. त्याच वेळेस राजगुरूने त्याला ठार केलं, म्हणजे रस्त्याच्या बाजूनेच त्याला गोळी मारली आणि तो तिथे जखमी झाला. आणि त्याच ठिकाणी भगतसिंग होता. भगतसिंग आल्यानंतर त्या ठिकाणी 2-4 गोळ्या जवळूनच मारल्या आणि तो तिथं गतप्राण झाला आणि ते पसार झाले. समोरच एक कॉलेज होतं, कॉलेजच्या गेटमधून पलीकडे निघाले आणि त्यांचं जे इच्छित स्थळ होतं लपून राहण्याचं त्या घरामध्ये जाऊन ते लपले
आणि तिथे लपून राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी आता तिथे बऱ्याच घटना झाल्यामुळे हे अगदी सुरक्षित एका घरामध्ये ते लपले. त्यावेळेस महात्मा गांधींनी या घटनेचा निषेध केला. सगळीकडे तो प्रसिद्धसुद्धा झाला. नंतर ते लपल्यानंतर त्या ठिकाणी एक आधीच काही जे क्रांतिकारी होते त्यांचाही फाशी देऊन असेल किंवा छळ करून त्यांना मारण्यात आलेलं होतं. त्याच्यापैकी एक शहीद म्हणून त्याची एक पत्नी होती, तिचं नाव दुर्गा देवी, तिला दुर्गा भाभी म्हणायचे. आणि ती दुर्गा भाभीच्या घरी हे गेले आणि त्यांना सांगितलं की आपल्याला इथून पलायन करायचं आहे. आणि म्हणून दुर्गा भाभीकडे गेल्यानंतर तिचा 3 वर्षाचा मुलगा होता. भगतसिंग तिथे गेल्यानंतर आता शीख समाज म्हटला की कारण शीख समाजामध्ये त्यांचा जन्म झालेला होता, मग ती दाढी असते, वरती फेटे वगैरे असतात, अशा पद्धतीचा त्यांचा पेहराव असतो. आता त्याने काय केलं की केस कमी केले, दाढी काढून टाकली, मिशी राहू दिली आणि नंतर त्या घरामध्ये आणि ब्रिटिशांचा जसा पेहराव असतो तसा त्याने केला, कोट वगैरे घालून आणि स्टेशनला गेलेत. त्याच्याबरोबर त्यांची ती भाभी होती, एक मुलगा लहान होता, तो बरोबर घेतला आणि ते हावडा च्या रेल्वे जी जाणार होती हावड्याला, हावडा एक्सप्रेस आहे, तर त्याच्याने ते निघणार होते. आणि त्यांच्यासोबत कुणीतरी पाहिजे सामान बरोबर घेऊन जाण्यासाठी. तर राजगुरू त्यांच्याबरोबर होता सामान घेऊन जाण्यासाठी. आणि ते प्रथम जो फर्स्ट क्लास म्हणतो आपण त्याला, त्या डब्यामध्ये ते बसले आणि बसून डायरेक्ट हावड्याला गेले, कलकत्त्याला गेले. आणि नंतर काही दिवसांनी आणि बाकीचे जे होते, आता चंद्रशेखर आझादसुद्धा होता. आता जेव्हा गोळीबार झाला त्यावेळेस त्यांना पकडण्यासाठी एक तिथे कॉन्स्टेबल होता, तो कॉन्स्टेबल चन्नन सिंग होता. तो चन्नन सिंग त्यांना पकडण्यासाठी धावला. त्यावेळेसच चंद्रशेखर आझादनी त्याला त्या ठिकाणी गोळी झाडली आणि तो तिथेच गतप्राण झाला. म्हणजे अशा 2 हत्या त्या प्रमुख यांनी केल्या. आणि म्हणून अगदी भयभीत असे होऊन हे सगळे पसार झाले. हे कलकत्त्याला गेले. नंतर काही लोक परत आले, काही जे क्रांतिकारी होते ते पुन्हा लाहोरला परत आले. मात्र भगतसिंग आला नाही. काही जे होते ते बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या स्टेटमध्ये, काही MP मध्ये गेले, UP गेले, झाशीला गेले, काही आग्र्याला गेले, अशा ठिकाणी ते पसार झाले. आणि नंतर काही दिवसांनी परतसुद्धा आले. परंतु परत आल्यानंतर पुन्हा चळवळी सुरू झाल्या. काही दिवसांनी पुन्हा त्या ठिकाणी भगतसिंग पुन्हा रिटर्न आले. आणि रिटर्न आल्यानंतर पुन्हा ह्या गोष्टी सुरू झाल्या. त्याच्यामध्ये एक दिल्लीमध्ये विधानसभा चालू होती. त्या विधानसभेच्या असेंब्लीमध्ये यांनी कट आधीच रचलेला होता. त्या कटामध्ये त्यांनी काय केलं की बॉम्ब हल्ले केले. त्या गॅलरीवरती जाऊन आमदारांवर त्या ठिकाणी बॉम्ब हल्ला केला. त्यांचा तसा हेतू नव्हता आणि तो बॉम्ब हल्ला केला आणि काही गोळ्या पण काही लोकांनी, त्याच्या क्रांतिकारकांनी जाळल्या. त्याच्यामुळे भयभीत वातावरण झालं. काही पत्रके त्या ठिकाणी फेकली गेली आणि पत्रके फेकल्यानंतर खूप असा बॉम्बस्फोट झाल्यानंतर धूर झाला. त्यावेळेस ते पळून जाण्यासाठी सुद्धा चाललं असतं, परंतु ते पळाले नाहीत. परंतु त्यांनी मोठमोठ्या अशा घोषणा दिल्या, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. आणि तुम्हाला एक गाणं माहिती असेल, रंग दे बसंती छोला. अगदी असं हे जे गाणं होतं हे खूप प्रसिद्ध झालं त्यांच्या काळामध्ये. आणि आपण जे सरांनी सांगितलं की त्यांच्या चरित्रावर असणारे काही चित्रपटसुद्धा मागे येऊन गेलेले आहेत. तर अशा पद्धतीने त्यांनी अशा मोठमोठ्या घोषणा दिल्या आणि काही लोक पळून गेले. काही जे क्रांतिकारी होते त्यांनी आग्र्यामध्ये असेल, झाशीमध्ये असेल, दिल्लीमध्ये असेल, लाहोरमध्ये असेल, अशा ठिकाणी त्यांनी बॉम्ब तयार करण्याचे कारखाने सुरू केले. कारण ही सशस्त्र क्रांती होती. हे जे गांधींचं जे काही आंदोलन होतं त्यांना ते आवडत नव्हतं आणि म्हणून त्यांना माहिती होतं की सशस्त्र क्रांतीशिवाय आपल्याला स्वातंत्र्य मिळणं कठीण आहे. आणि म्हणून त्यांनी हा उद्योग करण्याचं ठरवलं आणि अनेक ठिकाणी असे कारखानेसुद्धा त्यांनी सुरू केले. आणि जेव्हा असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकला त्यांनी, काही किरकोळ लोक जखमी झाले आणि बाकीच्या फार काही खूप मोठी हानी झाली नाही. आणि नंतर मग त्यांना त्या ठिकाणी पकडण्यात आलं. पकडून पुन्हा दिल्लीच्या जेलमध्ये त्यांना डांबण्यात आलं. त्याच्यामध्ये राजगुरू होते आणि भगतसिंगसुद्धा होते.
यांना प्रमुख हे जे आरोपी होते हे यांना पकडून त्या ठिकाणी नेलं. तर आता पकडून नेल्यानंतर जेलमध्ये टाकलं आणि जेलमध्ये टाकल्यानंतर त्यांना असं पाहिजे होतं की जे राजकीय कैदी असतात, 2 प्रकारचे कैदी जनरली असतात, एक साधा कैदी असतो आणि एक राजकीय. आणि मग त्यांना राजकीय कैदी हे युरोपियन कंट्रीमधले कैदी होते, त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जायची. आणि दुसरे जे कैदी होते त्यांना अगदी साध्या पद्धतीने अगदी नॉर्मल असं ट्रीटमेंट दिली जायची. तर यांचं असं म्हणणं होतं की आम्ही राजकीय कैद्याप्रमाणे आम्हाला सगळी ट्रीटमेंट पाहिजे, चांगलं अन्न पाहिजे, चांगली स्वच्छता पाहिजे, स्नानगृह व्यवस्थित पाहिजे, पेपर दिला पाहिजे, पेन दिला पाहिजे, वृत्तपत्र आम्हाला मिळालं पाहिजे, अशा पद्धतीची याची डिमांड होती. परंतु त्या ठिकाणी काय झालं नाही आणि एका जेलमधून दुसऱ्या जेलमध्ये ते पाठवत होते. कारण ही सशस्त्र क्रांती होती, कुठे केव्हा काही होऊ शकत होतं, कारण देशभर ही चळवळ त्यांनी उभी केलेली होती आणि म्हणून ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी असे पाठवत होते. त्याचबरोबर काही आधीच जेलमध्ये होते, त्यांनी उपोषण सुरू केलेलं होतं अनेक कारणांनी आणि त्यासोबतच भगतसिंगने सुद्धा उपोषणाला सुरुवात केली. आणि उपोषण करत असताना तिथले जे काही जेलर होते ते तिथे दुधाचे मोठे माठ वगैरे ठेवून द्यायचे, पाण्याचे ठेवून द्यायचे, अन्नाचे ठेवून द्यायचे. परंतु एक त्यांना जी परीक्षा घ्यायची होती त्यांना की हे खातात का, पितात का किंवा काय. परंतु उपोषण हे चालूच होतं त्यांचं, परंतु ते काही कशालाही हात लावत नव्हते. नंतर मग पुन्हा त्यांची जी रवानगी होती ती लाहोरला झाली, सेंट्रल जेलमध्ये. आणि लाहोरला गेल्यानंतर ते नेहमीच्या पद्धतीने अनेक वर्ष त्यांनी ह्या जेलमध्ये काढले. जेलमधून सुद्धा त्यांचं लिखाण हे चालू होतं आणि ते जसं जसं लिखाण करायचे त्यांचे जे 3 पुस्तके सोशलिझमवर आहे, ऑटोबायोग्राफी आहे, अजून 1-2 पुस्तकं पण आहेत. ते थोडं थोडं लिखाण झालं की ते भावाकडे पाठवून द्यायचे आणि मग भाऊ पुढे त्याचं प्रक्रिया वगैरे करायचा. तर अशा पद्धतीने त्यांचं काम, अगदी तत्त्वज्ञ असा हा भगतसिंग होता आणि ज्ञानी होता, मुत्सुद्धी होता, अनेक गुण त्याच्यामध्ये होते. अवघ्या 23 वर्षाच्या वयाची त्याची ती कारकीर्द होती. अगदी 1 वर्षापासून तर 23 वर्ष, म्हणजे अजून तुम्ही 2-3 वर्षांनी तिथपर्यंत पोहोचाल. तर अशा पद्धतीच्या कमी वयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्याने घडून आणल्या. तर जेव्हा तो त्या जेलमध्ये होता त्याचं लिखाण वगैरे चालू होतं, त्याच्याकडे पेन होता, कंगवा होता, अनेक अशा गोष्टी होत्या. आणि नंतर मग वृत्तपत्रामध्ये आणि खटला सुरू झाला की आता यांना नेमकी कोणती शिक्षा द्यायची. खटल्यामध्ये असं ठरलं की यांना मरेपर्यंत फाशी शिक्षा सुनावली गेली कोर्टामध्ये आणि ते अनेक वृत्तपत्रामध्ये ते प्रसिद्धसुद्धा झालं. जनक्षोभ वाढला, कारण लोकांनासुद्धा हे जुलमी सरकार नको होतं आणि छोट्या मोठ्या सभा होत होत्या, अनेक ठिकाणी निदर्शनं होत होते. आणि जेव्हा यांना फाशीची शिक्षा झाली तेव्हासुद्धा क्रांतिकारकांनी गांधीजींना काळे झेंडेसुद्धा दाखवण्यात आलेले होते. म्हणजे त्यांचं असहकाराचं असं आंदोलन होतं आणि यांचं मात्र सशस्त्र क्रांतीचं आंदोलन होतं. आता जेलमध्ये तर अनेक घटना त्या ठिकाणी होत होत्या. जेलर यायचे, त्यांना तशा पद्धतीच्या ट्रीटमेंट वगैरे द्यायच्या, परंतु घरची परिस्थिती कशी असेल हेही फार अवघड होतं. तर त्याच्या वडिलांनी काहीतरी वकिलांना शोधून आणि त्यांनी अनेक असे लेख वगैरे लिहून, म्हणजे एक पत्र वगैरे लिहिलं की माझ्या मुलाला तुम्ही काहीतरी सवलत द्या किंवा सोडा. तर भगतसिंगला ते पटलं नाही की माझे जे वडील अशा पद्धतीने माझी सुटकेसाठी जे काही करतायत हे नको करायला, जे खोटं नाटं आहे ते करायला नको आहे, असं त्यांच्या मनामध्ये होतं. तर हे चालू असताना नंतर दररोजची जी काही रुटीन होतं ते त्यांचं चालू होतं. त्यांना जे काही वर्तमानपत्र वगैरे होतं ते त्यांनी घेतलं आणि त्यांना थोडंसं कळलं आणि जेलरनी पण सांगितलं की तुम्हाला 14 मार्च 2031 या रोजी फाशी देण्यात येणार आहे तिघांना, जे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव. आता हे तर होते, भगतसिंग आणि राजगुरू हे या कटामध्ये सामील होते म्हणून त्यांना अटक झाली. परंतु सुखदेव जो होता, तर सुखदेव हा बॉम्ब तयार करण्यात एक्सपर्ट होता आणि म्हणून त्या ठिकाणी त्याला त्या बॉम्ब तयार करण्याच्या कारखान्यामध्ये त्याला अटक झाली. त्याच्याबरोबर अजून बरेच लोक अटकेमध्ये होते. अटक सत्रही सुरू होत होतं. त्याच्याही आधी काही कैदी त्या कैदेमध्ये होते आणि त्यांची बऱ्यापैकी मैत्री झाली. भगतसिंग आणि इतर कैद्यांशी त्यांचा संवाद होत होता आणि प्रभात नावाचा एक कैदी त्या ठिकाणी होता. तो नेहमी भगतसिंग बरोबर
चर्चा वगैरे करायचा, मैत्री झालेली होती. त्याच्यामुळे अनेक असे गोष्टी होत होत्या. परंतु यांना आणि कैदी म्हटलं की त्यांना अनेक कामं पण दिली जायची, म्हणजे श्रमाची कामं असतील किंवा इतर कामं असतील ते करायला लावायचे आहेत आणि त्याच्यामध्ये ते त्यांची मैत्री वगैरे झाली. तर ते झाल्यानंतर हे सगळं होत असताना अचानक, आता मी अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला हे सगळं सांगणार आहे. घरची जी परिस्थिती होती तर त्यांना अगदी अक्षरशः त्यांना अस्वस्थ वाटायचं आईवडिलांना आणि भावांनासुद्धा, सगळ्या कुटुंबाला, आजोबांनासुद्धा. आणि नंतर जेव्हा हे सगळं काही झालं याच्यामध्ये जेलमध्ये, तर ते अधूनमधून त्यांना भेटायला येत असत. त्याचे आजी आजोबा भेटायला यायचे, आई वडील यायचे, अशा पद्धतीने ते भेटून जायचे. तर जवळपास 2-1 आठवडे फाशीची तारीख नंतर होती, त्याच्या आधीच त्याचे आजोबा आजी त्यांना भेटून गेले आणि त्यावेळेस ते अक्षरशः काही बोलू शकले नाहीत, कारण ही तारीख डिक्लेअर झालेली होती. ते खूप भावूक झाले. जर मनुष्य भावूक झाला ना तर काही बोलवतसुद्धा नाही. अश्रूंच्या धारा वगैरे सुरू झाल्या आणि ते परत गेले. पुन्हा आई वडील पण आलेत, ते पण त्या ठिकाणी त्यांना भेटून गेले. आणि नंतर मात्र त्यांना त्या सगळ्या आठवणी त्यांच्या जाग्या होत होत्यात लहानपणीच्या. कशा पद्धतीने याचं वागणं होतं, कसं राहायचा, कशाचा क्रांतीमध्ये सहभागी व्हायचा, हे सगळं काही होत होतं. नंतर काही दिवसानंतर घरी मात्र आई जी होती की आता 2-3 दिवस फाशीची तारीख राहिलेली होती आणि त्याच्या आधी त्याला भेटायला जायचं होतं. सगळं काही घरचा डबा वगैरे घेऊन जायचं होतं. त्याच्या आधी थोडंसं काय झालं की आईने मात्र त्याला रसगुल्ले आवडायचे आणि ते रसगुल्ले तयार केले. आणि जेव्हा रसगुल्ले तयार करत होती तिच्या मनामध्ये अनेक अशा ज्या काही भावना होत्या त्या उंचंबळून यायच्या, कारण तो किती लाडका होता. त्याला दूध लागायचं, आई त्याला दूध भरून ग्लास देत होती आणि त्याच पद्धतीने त्याचे जे काही चुलत्या आपण म्हणतो ना, काका काकी वगैरे, यांचाही स्नेह फार होता त्याच्यावर आणि त्याच्यामुळे ते नेहमी भावूक व्हायचे. जेव्हा 3 दिवस राहिले आणि त्यावेळेस मात्र आजोबा बाहेर बसलेले होते. काहींनी अन्नपाणीसुद्धा सोडलेलं होतं की आता जेवणसुद्धा नको. आजीसुद्धा होती, ती अंथरुणाला खिळलेली होती. ती आजी आजोबांना हाक मारायला सांगायची. हाक मारली तरी आजोबा त्या ठिकाणी येत नव्हते. अगदी अशी खिन्न परिस्थिती त्यांच्या घरामध्ये होती. तुम्हाला माहिती आहे मित्र की अशा अनेक गोष्टी असतात. जर असं संकट आलं तर आपल्या घराची परिस्थिती कशी होते हे तुम्ही जाणत असाल किंवा अजून कदाचित पुढे अनेक घटना होत राहतात आपल्या कुटुंबामध्ये, शेजारी पाजारी, तेव्हा आपणसुद्धा खूप भावूक होऊन जातो. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अनुभवलेल्या होत्या आणि म्हणून तसं ते कुटुंब. आणि अमरो ही त्याची बहीण होती, ही जरा लांब होती, तीही सुंदर अशी होती. हा उंचपुरा भगतसिंग आणि सडपातळ शरीरयष्टी असं त्याचा पेहराव आणि त्याचं राहणीमान अशा पद्धतीचं छान असं होतं. आणि नंतर मग ते झाल्यानंतर त्याच्या सगळ्या आठवणी आणि उद्या म्हणजे 2 दिवस आधीच त्यांना आपल्याला हे रसगुल्ले वगैरे घेऊन जायचे आहेत असं त्यांचं ठरलं. नंतर जेलमध्ये गेल्यानंतर जेलमध्ये असताना प्राणनाथ मेहता म्हणून त्यांचे वकील होते. हे जे वकील जे होते तो त्यांचा चांगला मित्र होता वकील, आणि म्हणून ते त्याला नेहमी निरोप वगैरे पाठवायचे. तो निरोप घेऊन यायचा, हे सगळं चालायचं. खटलाही त्यानेच लढवला होता. ते म्हणायचे की माझ्यामुळे तुला चांगली प्रॅक्टिस झाली वकिली करण्याची, असं पण ते चेष्टेने त्या प्राणनाथ मेहताला म्हणायचे. आणि नंतर एका दिवशी प्राणनाथ मेहता त्यांच्याकडे आला जेलमध्ये आणि त्याला सांगितलं की तुला जेलमधून सोडायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि त्याच्यासाठी तुम्ही लेखी द्या की आपल्या व्हाईसरायकडे एक लेखी द्या की आपल्याला याच्यामधून सुटका पाहिजे. म्हणजे आपल्याला ती माफी म्हणतो ना आपण, जर फाशीची माफी करायची असेल तर राज्यपाल किंवा आपल्या राष्ट्रपतींकडे ती याचना करावी लागते आणि मग ती काही वेळेला सूट होते, काही वेळेला होत नाही. आताही ती पद्धत चालू आहे. तर त्यावेळेस मात्र त्यांनी तसं सांगितलं की तुला काहीतरी करायचं आहे. आणि बऱ्याच वेळा 2-3 आंदोलनं झाले सशस्त्र, त्यामध्ये काही जखमी झाले, अनेक लुटालूट झाल्या, बॉम्बस्फोट झाल्या आणि त्याआधी त्याला 2-3 वेळा जेल झालेली होती. परंतु काहीतरी अमाऊंट भरावी लागते, ती भरल्यानंतर त्याची सुटकाही होत होती.
नंतर मात्र हे सगळं चालू असताना तेव्हा तो म्हणाला की मला तसं काही नको आहे, आम्हाला तिघांना मात्र ही जी काही शिक्षा आहे ही आम्हाला घ्यायचीच आहे. आम्हाला एका दिवशी या धरणी मातेचं काहीतरी ऋण आहे किंवा त्याचं मातृभूमी आहे म्हणून आम्हाला तसं काही माफी वगैरे मागायची नाही आहे असं त्याला सांगितलं. आणि महात्मा गांधी जे होते तर ते मात्र असं काही लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी जर सरकारला सांगितलं असतं तर त्याची माफी झाली असती, फाशीपासून मुक्तता झाली असती, परंतु ते तसं काही होऊ शकले नाही असं प्राणनाथ पण त्या ठिकाणी म्हटले. आणि तो तसाच परत गेला. पुन्हा काय झालं की अचानक एका दिवशी साधारण 22-23च्या रात्री दरवाजा उघडला जेलचा. दरवाजा उघडल्यानंतर जे दुसरे कैदी होते त्या कैद्यांना सांगण्यात आलं की आता तुम्हाला इथून जायचं आहे. जेलर आला आणि त्याच्याबरोबरही काही अधिकारी होते आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला इथून हलवण्यात येत आहे रात्रीच्या वेळेस. आता त्याच्याबरोबर जे अधिकारी आणि काही भारतीयसुद्धा होते त्या अधिकाऱ्यांमध्ये, म्हणजे जे काही वॉर्डन असं काहीतरी नाव आहे, ते वॉर्डर म्हणतात त्याला, ते पण होते. मेन एक खान साहेब होते जेलर. आणि ते सगळे त्या ठिकाणी आले आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला आता इथून हलवण्यात येत आहे. आता त्यांना अगदी एकदमच कसं तरी वाटलं, कारण त्यांना कळून चुकलेलं होतं. आणि नंतर चर्चाही झाली होती की ह्या तिघांना फाशी द्यायचं आहे. ते फाशीघर वेगळं होतं. त्या फाशीघरामध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे तिघं त्या ठिकाणी राहायचे आणि वेगळ्या रूममध्ये किंवा खोलीमध्ये हे दुसरे जे काही कैदी होते ते राहत होते. नंतर त्यांना जेव्हा बाहेर काढलं तेव्हा एक तिथला अधिकारी किंवा तो जो मनुष्य होता त्याने सांगितलं की तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांशी काही भेटायचं असेल, बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. परंतु ती अनधिकृतपणे त्यांनी ते सांगितलं, हळूच आवाजामध्ये एकाला सांगितलं. तर जो एक प्रभात नावाचा जो भगतसिंगचा मित्र होता तो त्याच्याजवळ गेला. त्याने हातात हात घेतला. जी काही त्या कड्या होत्या किंवा काय म्हणतो आपण त्याला की गज होते, त्या गजातून हात बाहेर काढला भगतसिंगने आणि त्याच्या हातात हात घेतला. आणि त्या प्रभातने त्याच्या हातात हात घेतल्यानंतर ओठ त्याच्या हाताला लावले आणि त्याला खूप भरून आलं, कारण इतक्या दिवसाची मैत्री जेलमध्ये आणि आम्ही तुम्हाला सोडून जातो आहोत, कारण याचं पुढे काय होईल हे सांगता येत नाही, म्हणजे आपली पुन्हा भेट नाही, असा हा जिवलग मित्र त्याचा होता. अनेक मित्र त्या ठिकाणी त्यांना भेटून गेले आणि त्यांना दुसऱ्या जेलमध्ये रवानगी करण्यात आली. आणि नंतर दरवाजा बंद झाला आणि नंतर हळूहळू त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. जेव्हा हा भगतसिंग त्याला थोडंसं जेवण द्यायचे ते जेलमध्ये, तेव्हा काही जे तुकडे होते भाकरीचे असतील किंवा चपातीचे असतील तर तो उरून ठेवायचा. आणि तिथे एक छोटासा खोपा होता एका सुगरणीचा, चिमण्यांचा, त्या ठिकाणी छोटे छोटे पिलं होते. तो त्यांना हाक मारले की ती चिमणी त्या ठिकाणी यायची आणि त्या चिमणीतून त्या जे भाकरीचे किंवा त्याचे तुकडे होते ते घेऊन जायचे आणि त्यांना ती द्यायची. अशा पद्धतीने तो करायचा अधूनमधून. आणि नंतर मग एका दिवशी एका त्या जेलरने विचारलं की तुझी काय इच्छा आहे, कारण त्यांना समजून चुकलं होतं की आपल्याला ह्या दिवशी फाशी होणार आहे. तर नंतर मग मध्यंतरी त्याला विचारण्यात आलं की तुझी काय इच्छा आहे. तर त्यावेळेस त्याने शेवटी सांगितलं की मला माझ्या आईच्या हातची पोळी हवी आहे, मला ती पोळी पाहिजे. तर आता काही बऱ्याच अंतरावर त्याचे आईवडील राहत होते गावामध्ये आणि हे अंतर बरंच होतं लाहोर सेंट्रल जेलचं. आता ते म्हटले की इतक्या लांबून कसं शक्य आहे ह्यावेळेस पोळी आणून देणं आणि गरम पोळी. नंतर मग त्याला तिथे जो सफाई कामगार होता तर त्याला सांगितलं की तू तुझ्या हातची मला पोळी आणून दे. तो म्हणाला की साहेब हे असं कसं शक्य आहे, मी बंगी माणूस आणि तुम्ही मला हे सांगतात, मी फक्त स्वच्छतेचं काम करणारा आणि तुमच्यासारख्या माणसाला मी माझ्या हातची पोळी कशी देऊ. तर काही हरकत नाही, सर्व धर्म समभाव माझ्यामध्ये आहे, अशी उच्च विचारसरणी भगतसिंगची होती. आणि तेव्हा त्याला म्हणाला की काही कर, तू मला एक पोळी घेऊन ये. नंतर तो त्याचबरोबर त्याने असं पण सांगितलं की तुला भाजी कोणती आवडते, मला भाजी कोणतीही असेल तरी चालेल, साधी चटणी असेल तरी चालेल, पण मला आणून दे. आणि नंतर मग ते सगळं झालं. तो तिथून गेला.
नंतर मग त्याला निरोप वगैरे यायचे, थोडंसं कम्युनिकेशन व्हायचं. त्याच्या जेलरच्या हातामध्ये जर पेपर असला तर तो मागून घ्यायचा, तो वाचायचा. आणि ते वाचत असताना त्याला एक पुस्तक परीक्षणासारखं एक काहीतरी वाचण्यात आलं आणि ते लेनिनच्या कथासंग्रहाच्या किंवा चरित्राच्या संदर्भात होतं. आणि त्याने लगेच त्या तिथलं जो काही अधिकारी होतं त्याला बोलून घेतलं आणि सांगितलं की मला माझ्या वकिलाला भेटायचं आहे अर्जंट. आणि त्याने निरोप दिला. आणि नंतर मग तो जो प्राणनाथ मेहता होता त्याला बोलवून आणायला सांगितलं. तो आला आणि त्याला एकच सांगितलं, हळूच सांगितलं की मला लेनिनचं पुस्तक पाहिजे. मित्रहो, काही पुस्तकं एवढी छान असतात तर त्याचा परिणाम आपल्यावर नक्कीच होतो. कारण लेनिनचं तुम्ही कदाचित वाचलं असेल की नाही मला माहीत नाही, असलं तर थोडंसं वाचून बघा. तर अशा अनेक पुस्तकं भगतसिंगने वाचलेलं होतं. त्याचा परिपाक म्हणून तो ह्या क्रांतीमध्ये आलेला आपल्याला दिसतो. आणि वारसा पण होता. हे जे त्याचे किसन सिंग असतील, करतार सिंग त्याचे चुलते वगैरे काका, हे सगळे या संग्रामामध्ये होतेच आधीपासून. म्हणून ते बाळकडूसुद्धा त्याला त्यांच्याकडून मिळालेलं होतं. आणि मग ते लेनिनचं पुस्तक त्यांना निरोप देऊन मागून घेतलं. फाशीची वेळ जवळ आलेली होती. त्याच्या आधीच तो पुस्तक मिळालं. आणि मिळाल्यानंतर वकील त्या ठिकाणी आले आणि म्हणजे मिळण्याच्या आधी वकील आले आणि नंतर त्याने सांगितलं की मी सांगितलेलं काम केलं का माझं, म्हणे तुला काय करायचं आहे. तर मग म्हणे मला ते पुस्तक वाचायचंच आहे आणि दिवस फार कमी राहिलेले आहेत माझे. तर ते पुस्तक घेतल्या त्याने वाचायला सुरुवात केली. लेनिन जेवढं वाचून होईल तेवढं अगदी बराबर वाचत गेला. आणि वाचत असताना त्या प्राणनाथ मेहताने त्याला विचारलं, तर तुला काय करायचं आहे, कुणाला लोकांना काय संदेश द्यायचा आहे. तर तेव्हा तो 2 शब्दामध्ये त्याने सांगितलं की साम्राज्यवाद मुर्दाबाद आणि इन्क्लाब जिंदाबाद, या 2च गोष्टी मला जनतेसाठी सांगायच्या आहेत. आणि त्याला अनेक स्वप्नंसुद्धा पडायचे की काही वर्षानंतर हा देश मात्र स्वतंत्र होईल, ही त्याचीसुद्धा खात्री होती. आणि मग तो तोंड बाजूला न करताच त्या प्राणनाथशी म्हणजे त्या वकिलाशी बोलत होता. आणि वकील सांगत होता की अजून काही तुला करायचं आहे का, मला काही करायचं नाही. त्यानंतर तो जो वकील होता मेहता तो निघून गेला. नंतर मात्र फाशीची वेळ जवळ येत होती. आणि नंतर हळूहळू सगळे जे काही नातेवाईक होते ते नातेवाईक जेलच्या दरवाजाजवळ येऊन हुबे ठाकायला सुरुवात झाली. दुपारची वेळ होती. अनेक लोक, अनेक क्रांतिकारक असतील किंवा ते जवळपासचे जे काही लोक होते की जे क्रांतीमध्ये सक्रिय होते, असेही सगळे हळूहळू त्या ठिकाणी जमा होत होते. आणि जमा होत असताना किसन सिंग तिथं भेटण्यासाठी विनंती किंवा परवानगी मागण्यासाठी आतमध्ये गेले. कारण सगळी जी काही त्याचे कुटुंबीय होते ते भेटीसाठी आलेले होते आणि आदल्या दिवशी. आणि ते भेटीसाठी परवानगीसाठी ते आतमध्ये गेले. आणि नंतर थोड्या वेळाने ते बाहेर आले, जेलच्या बाहेर आले. जेल फार मोठं आहे ते सेंट्रल जेल, तिथेही लाहोरमध्ये बरेच जेल आहेत. आणि ते बाहेर आल्यानंतर सगळेजण त्याच्याकडे पाहायला लागले की मिळाली का परवानगी. आईने विचारलं. त्याचबरोबर भगतसिंगची आई, त्याच पद्धत सुखदेव आणि राजगुरू तिघांच्या आया त्या ठिकाणी आलेल्या होत्या. याचं सगळं कुटुंबसुद्धा होतं. आणि ते विचारत होते की परवानगी मिळाली का, लगेच आपल्याला भेटायचं आहे. तर त्याने म्हटलं की आपल्याला तशी परवानगी नाही, फक्त दोघांनाच परवानगी आहे, म्हणजे त्याचे वडील आणि त्याची आई. तेव्हा ती आई विद्यावती म्हणायला लागली की ज्यांनी लालन पालन त्याचं केलेलं आहे असे आजोबा आणि आजी यांना भेटणं गरजेचं आहे आमच्यापेक्षा, तर त्यांना येणं गरजेचं आहे, त्याशिवाय आम्ही जाणार नाही. सगळेच्या सगळे भेटणं आम्हाला गरजेचंच आहे. त्या ठिकाणी तिने बराच आरडाओरड केला. आणि नंतर त्याने सांगितलं की तुम्हाला भेटता येणार नाही भगतसिंगला. आणि आजीने तिच्याजवळ सांगितलं, म्हणजे सुनेजवळ सांगितलं की तू जा, भगतसिंगच्या डोक्यावरून हात फिरव, त्याच्या तोंडावरून हात फिरव, त्याला आशीर्वाद दे आणि मुक्तपणाने तू जा, माझा आशीर्वाद त्याला सांग. हे सगळं झालं आणि त्यांना काय तिथे आतमध्ये जाऊ दिलं नाही. त्याची जी एक बहीण होती ती मात्र त्या ठिकाणी रसगुल्ले वगैरे देऊन गेली. हे थोडंसं त्या ठिकाणी हा काही बुकमध्ये किंवा पुस्तकामध्ये संदर्भ आपल्याला आढळतो. आणि नंतर मात्र जेव्हा ते न भेटण्यासाठी म्हणजे परवानगी मिळालीच नाही, नंतर त्यांना सांगितलं की तुम्ही आता परत जा. तर त्या दोघांना मात्र परवानगी दिलेली होती. परंतु राजगुरू
आणि सुखदेवची जी आई होती त्यांना ह्या विद्यावतीने सांगितलं की तुम्ही निदान जाऊन तुमच्या पुत्रांना भेटून या, मुलांना भेटून या, तुमच्या सुपुत्रांना भेटून या. तर त्याही म्हटल्या की तुम्हाला जर समजा परमिशन नाही तर आम्ही जाऊन त्या ठिकाणी काय करू. तर ते मात्र त्यांनीसुद्धा नकार दिला की आम्हाला तू असल्याशिवाय आम्हाला भेटता येणार नाही. आणि कारण तू एकटी गेली तर बाकीचे जे 2 होते ते विचारतील की बाकीचे का नाही आलेत. म्हणून कोणी न जाता ते तसंच परत फिरले त्या ठिकाणाहून. आणि नंतर मात्र फाशीची तयारी झाली इकडे. आणि फाशीची तयारी झाल्यानंतर तिथे एक चबुतरा होता, जल्लाद असतो, त्या जवळच्या गावावरून जल्लादला बोलवलं. ती सगळी तयारी केली. तिथे जेलर वगैरे होते, खान साहेब होते. आणि नंतर ते सगळं झाल्यानंतर त्या ठिकाणी जे अधिकारी होते तेही त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि संध्याकाळची वेळ होती, 5 वाजून काहीतरी मिनटं त्या ठिकाणी होते, 5 वाजून 37 मिनटं. आणि त्या वेळेस मात्र ते चबुतऱ्यावर चढले. आणि त्यावेळेस त्यांना त्या अधिकाऱ्याने विचारलं की तुमची शेवटची इच्छा काय आहे. आणि एकाने म्हटलं की वाहेगुरूची आठवण येते का. कारण पंजाबी जे असतात ते वाहेगुरूला फार मानतात. आणि म्हणून त्याने हळूच कानामध्ये भगतसिंगच्या विचारलं की तुला वाहेगुरूची आठवण येते का किंवा त्याचं स्मरण करा. त्याने सांगितलं की मी देव काय मानत नाही, कधीही मी देवाची प्रार्थना केली नाही, आताही मी प्रार्थना करणार नाही देवाची. असा हा क्रांतिकारी भगतसिंग होता. आणि नंतर त्या चबुतऱ्यावर चढल्यानंतर त्यांनी अजून एक इच्छा व्यक्त केली. आधी पण त्याने पत्राद्वारे तिथल्या व्हाईसरायला पण पत्र लिहिलं होतं की आम्हाला जेव्हा तुम्ही फाशी द्याल तेव्हा फाशी देताना कसं असतं की त्या आरोपीच्या डोक्यामध्ये एक काळी पिशवी घातली जाते, नंतर तो दोर त्याच्या मानेला अडकवला जातो आणि नंतर मग ते चक्र फिरवलं जातं आणि त्याला ती फाशी होते. तर त्याने सांगितलं आणि हातकड्या पण असतात त्याला. तर त्याने शेवटची इच्छा व्यक्त केली. तो म्हटला की आमच्या हातकड्या मात्र काढून घ्या आणि आम्हाला हे तोंडावरचं जे काही आहे हे वस्त्र हे मात्र नको आहे, आम्हाला मोकळं ठेवायचं आणि मग आम्हाला फाशी द्या. तर त्या पद्धतीने येतानाच मात्र जेव्हा ते जेलर दुसरा जो होता तर तो घेऊन येतानाच तो बिगर हातकड्यांचाच होता, म्हणजे हे तिघं. तर त्याने हातकड्या लावल्या नाही. तेव्हा तो एक दुसरा अधिकारी ओरडला की बिगर हातकड्यांचं यांना कसं काय तुम्ही तिथं चबुतऱ्यावर नेता आहात. तर त्याने तो ओरडला. परंतु त्याने सांगितलं की हे लोक तसे नाही आहेत, तर यांना तसं काही कोणतीही आपल्याला धोकाबाजी अजिबातच होणार नाही. कारण आता जर आपण बघितलं ना मित्रहो, तर हे जे कैदी असतात ना हे पळूनसुद्धा जातात आणि पळून गेले की ते सापडणं फार मुश्किल होऊन जातं. तशातले हे नव्हते. यांना मरण हे प्रिय होतं कारण त्यांचं नाव होणार होतं. आणि ज्या वेळेस ते पकडले गेले त्यांनी उपोषण केलं तर संपूर्ण राज्यामध्ये म्हणजे पंजाबमध्ये असेल तर संपूर्ण नव्हे तर सगळ्या भारतामध्ये त्यांचं नाव झालेलं होतं. राजगुरू भगतसिंग आणि सुखदेव यांचं नाव घराघरामध्ये क्रांतिकारी म्हणून गेलेलं होतं. त्यांचा जय जयकार होत होता आणि हा जय जयकार इन्क्लाबाद जिंदाबादच्या घोषणासुद्धा होत होत्या. हे जेव्हा चालू होतं तेव्हा बाहेरसुद्धा अनेक लोक त्या ठिकाणी जमा झालेले होते आणि त्यांच्या घोषणा मात्र चालू होत्या. आणि तेव्हा किसन सिंगला वाटायचं की सरकार कदाचित दुसरी काही ॲक्शन घेऊ शकते या लोकांवर, म्हणून तो शांत करत होता लोकांना की तुम्ही असं काही दंगा वगैरे काही करू नका किंवा अतिरेकीपणा या ठिकाणी करू नका असं त्यांना सांगत होता. आणि आतमध्ये मात्र हे सगळं चाललेलं होतं. कारण किसन सिंगच्या म्हणजेच भगतसिंगच्या वडिलांना अशी धास्ती वाटायची, धाक वाटायचा की जर समजा आपण हे जे लोकांनी जर काही सशस्त्र हल्ला केला तर त्या सरकारने जर समजा यांना गोळीबार केला तर दुसरा जालियनवाला बाग हत्याकांड होऊन जायचं. म्हणून तो तशा पद्धतीने घाबरत होता. एक भगतसिंगच्या ऐवजी हे अनेक भगतसिंग जातील त्यांना वाचवण्यासाठी तो सांगत होता की तुम्ही असं काही करू नका. नंतर मग या ठिकाणी तो जल्लादला बोलवण्यात आलं, फाशी देण्यात आली. त्यांना ते चक्र फिरवलं आणि बाहेर तर मोठी गर्दी जमत होती. आणि मित्रहो 24 मार्च 1931 ही फाशीची तारीख डिक्लेअर झालेली होती. त्याच्या आधीच 11 तास त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जेलरनी त्यांना फाशी दिलं. आणि हे 11 तास आधी का दिलं? कारण
त्यांना माहिती होतं की जर समजा जनक्षोभ जर आला किंवा तो उसळला तर हे कंट्रोल करणं फार कठीण होऊन जाईल, ही त्यांना धास्ती होती किंवा धाक होता. म्हणून ते आधीच 11 तास त्यांनी ते फाशीचं नियोजन केलं. व्हाईसरायची सही वगैरे झाली आणि त्यांच्या समक्ष ती फाशी देण्यात आली. बाहेर तर जनता खूप जमलेली होती गेटच्या जेलच्या बाहेर. आणि मग त्या ठिकाणी लोक पाठीमागे वळले आणि आतमध्ये मात्र त्यांनी पाहिलं की बाहेर अशा जमा झालेला होता. तर त्यांनी काय केलं की जेलच्या दरवाजामधून ह्या ज्या लाश होत्या त्या तिथून न नेता त्यांनी काय केलं की त्या जेलचा मागचा भाग जो होता भिंतीचा तो तोडला. तिथून एक ट्रक बाहेर आत आला. त्या ट्रकमध्ये ह्या तिघांच्या ज्या बॉडीज होत्या ह्या बॉडी त्याच्यामध्ये छिन्नविच्छिन्न झालेल्या त्या ठिकाणी त्या पोत्यामध्ये टाकल्या. आणि जसं आपण सामान एखाद्या ट्रकमध्ये भरतो त्या पद्धतीने त्या बॉडी त्या ट्रकमध्ये टाकल्या. आणि त्या मोकळ्या जागेतून म्हणजे त्या भिंती पाडलेली होती त्या भिंतीच्या मधून सरळ ती जी ट्रक होती ती सुसाट निघून गेली. आणि इकडे हे लोक बघत राहिले. एक दूध देणारा जो काही गवळी होता तो दररोज त्या जेलमध्ये दूध द्यायला यायचा. त्याने निरोप दिला की फाशी देऊन झाली, फाशी डिक्लेअर झालेली आहे, देऊन झाली, आता तुम्ही जायला हरकत नाही असं त्याने सांगितलं. त्याबरोबर जनक्षोभ उसळला आणि ते पळायला सुरुवात झाली जिकडे तिकडे. आता ते ट्रक कोणत्या बाजूला गेली हे काय कोणाला कळलं नाही. परंतु कारण ते सगळं अगदी गुप्ततेने सगळं काही ही घटना झाली. आणि त्याच्यामुळे काय झालं की लोक निघाले त्या अंत्यविधीकडे. म्हणजे जी काही एक रावी नदी होती त्या नदीच्या काठाकडे ते निघाले. परंतु यांचा जो तिथं अंत्यविधी करण्याचा कार्यक्रम रावी नदीवर होता, परंतु रावी नदीला मात्र तिथं पाणी नव्हतं. आणि म्हणून जो ट्रक होता तो सतलज नदीच्याकडे फिरोजपूर आहे त्या फिरोजपूरकडे त्या ठिकाणी तो ट्रक नेला. आणि त्यांनी त्या ठिकाणी जे काही अंत्यविधी होता त्यांनी त्या ठिकाणी जाळायला सुरुवात केली. आणि तेव्हा हे जे रात्र झाली होती, कारण संध्याकाळी त्यांना 5:37 फाशी दिलेलं होतं. नंतर रात्र होत गेली. लोकांनी ते टेंबे वगैरे ते जे रात्रीचे हे असतात ना ज्वाला त्या घेऊन आणि ते पळायला सुरुवात केली. त्यांना जिकडे दिसेल तिकडे कुठे अंत्यविधी होतोय हे शोधत होते. आणि नंतर ते सतलज नदीकडे गेले. तेव्हा कुठेतरी जळताना अशा ज्वाला दिसायला लागल्या नदीकाठी. आणि त्या ठिकाणी ते धावले, तिकडे जायला निघाले. तिथपर्यंत पोचू कारण हळूहळू ज्या काही ज्वाला होत्या त्या कमी कमी होत होत्या. कारण त्यांना ते जे काही अंत्यविधी करणारे जे काही कर्मचारी होते ते बघत होते लांबून अंतरावर की कोणी येतं आहे की नाही असं. कारण स्वतःचा जीव स्वतःला सुद्धा प्रिय असतो, त्या पद्धतीने त्यांनाही प्रिय होता. म्हणून ते लांबून ते बघत होते सारखे की आता कोणी येतं आहे का काय. तर त्यांना ते ज्वाला लांबून येणाऱ्या दिसल्या आणि ते त्याच्यावर पाणी वगैरे काहीतरी टाकलं आणि ते पळून गेले तिथून. आणि अर्धवट जळालेले देह ते तसेच राहिले. त्यावेळेस ते सगळी जी काही ही गावातली जनता होती, मंडळी होती, नातेवाईक होते, हे त्या ठिकाणी आले. त्यांनी तो विधी वगैरे केला, त्यांनी ते सगळं पाहिलं. असे तिघांचे देह एकाच ठिकाणी, जे मन असतील त्यांचे सगळे काही त्यांच्या भावना असतील त्या सगळ्या एकाच ठिकाणी त्यांच्या त्या ठिकाणी झाल्या. आणि तिथं एक नंतर स्मारक तयार झालं. नंतर हे दुसऱ्या दिवसापर्यंत झालं. नंतर काहींनी ती माती वगैरे नेली आणि ती एक क्रांतिकारकांची माती किंवा शहीदांची माती होती की रक्ताने माखलेली ती माती होती. आणि त्याचं पूजन वगैरे त्यांनी ते केलं. आणि अशा पद्धतीने आणि नंतर वर्तमानपत्रामध्ये असं आलं की पंडितजी आणि जे काही पंजाबी ते अंत्यविधी करणारे किंवा जी विधी करणारे जे असतात त्यांच्याद्वारे विधी करण्यात आला असं वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालं. वास्तविक तसं काही झालेलं नव्हतं. त्या अधिकाऱ्यांनी किंवा त्या कर्मचाऱ्यांनी कसं तरी त्यांना अर्धवट जळालेल्या स्थितीत सोडून गेलेले होते. आणि अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि लोक मात्र फार त्या ठिकाणी गर्दी करून होते. सगळ्यांना शांत करण्यात आलं. नंतर हा लढा चालूच राहिला. अनेक वर्ष तो लढा चालला. आणि त्या ठिकाणी हुसैनीवाला एक शहीदांचं स्मारक त्या ठिकाणी उभारण्यात आलं. आणि जेव्हा भारताची फाळणी झाली त्यावेळेस मात्र हे हुसैनीवाला शहीद स्मारक हे पाकिस्तानमध्ये गेलं. आणि लाहोर हे सुद्धा पाकिस्तानमध्ये आहे, हे तुम्हाला माहिती असेल. आणि खरं तर त्याची जन्मभूमी आता पाकिस्तानमध्ये आहे. आणि नंतर मग भारताने काय केलं की काही जमीन त्यांना देऊन त्या बदल्यात ते हुसैनीवाला स्मारक आपल्या भारतामध्ये घेतलं. म्हणजे तो भाग भारताचा आहे आणि तो तिकडचा भाग जो होता तो पाकिस्तानला देऊन टाकलेला आहे.
तर अशा पद्धतीने ह्या स्मारकाचा भाग आपल्याकडे आहे आणि तिथं या तिघांचं स्मारक तयार झालं. आणि अशा पद्धतीने आता राजगुरू म्हटला की आपल्या खेडजवळचे होते आणि सुखदेव आणि हा तर पंजाबचा होता भगतसिंग. अशा प्रकारे त्यांनी या देशासाठी, मातृभूमीसाठी त्यांचं जे काही आहुती होती ती त्या ठिकाणी दिली आणि संपूर्ण भारतालाच फार मोठी हळहळ लागली की असे क्रांतिकारक कसे होऊ शकतात. कारण अवघ्या 23 वर्षाचा काळ त्यांचा होता. म्हणजे 23 वर्षामध्ये हे सगळं काही त्यांनी केलं आणि अशा पद्धतीने हे जे काही क्रांतिकारक होते राजगुरू, भगतसिंग आणि सुखदेव, तर अगदी सगळ्यांच्या मनामध्ये राहतील अशी सगळ्यांची भावना होती आणि म्हणून सगळीकडे प्रसिद्ध झालेत ते. आणि त्याच्यावर आधारित जे काही चित्रपट होते ते चित्रपटही कदाचित तुम्ही पाहिले असतील, त्यांचं चरित्र असेल तर ते चरित्रसुद्धा आपल्याला वाचायला मिळतं आता. तर ही कादंबरी जर तुम्हाला मिळाली इन्क्लाब तर ती जरूर वाचा. त्याच्यामध्ये अगदी इत्थंभूत असं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. तर मित्रहो, हे जे काही हे क्रांतिकारक होते यांच्या स्मृतीस आपण अभिवादन करूया. आणि त्यांनी शेवटी हे पण सांगितलं की इन्क्लाब जिंदाबाद आणि ही जी साम्राज्यवाद आणि वसाहतवाद हा मुर्दाबाद. कारण ब्रिटिश जे आले ते वसाहतवादी होते आणि इथे त्यांनी राज्य केलं आणि शेवटी त्यांना त्या फाशीच्या नंतर 16 वर्षांनी म्हणजे 1947 रोजी त्यांना भारत कायमचंच सोडून जावं लागलं आणि भारत स्वतंत्र झाला. आणि स्वतंत्र भारतामध्ये आता आपण आहोत. मित्र, अनेक जडणघडणी झाल्या भारताच्या, अनेक हुतात्मे झाले. फक्त हे जे काही कर्तृत्ववान होते त्यांचं नाव आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वाचायला मिळतं किंवा स्मरण करायला मिळतं, परंतु असे अनेक क्रांतिकारक होते की त्यांच्या आहुती या देशाच्या पणाला लागल्यात आणि ही मातृभूमी ही स्वतंत्र झाली. तर या मातृभूमीला स्मरण करून मी या ठिकाणी थांबतो. मला या ठिकाणी आयोजकांनी बोलवलं. अजूनही काही बरंच आपल्याला त्यांच्याविषयी बोलता आलं असतं, परंतु जे काही अजून जर फापट पसारा म्हणतो आपण त्याला, ते जर सांगत गेलो तर जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत या मात्र राहून जातात सांगण्यामध्ये. तर अशा या भारताच्या सुपुत्रांना भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव थापर, म्हणजे त्यांचे आडनाव आहे थापर सुखदेवचं, आणि शिवराम हा राजगुरू, शिवराम राजगुरू की जो खेडचा होता. तर त्याच्या आईने पण बऱ्याच पद्धतीने वर्णन केलेले आहे त्या कादंबरीमध्ये. ते सांगतात की हा फार खट्याळ होता आणि तो म्हणायचा की आई, मी तुझा नाहीच आहे, मी देशाचा आहे, म्हणजे मातृभूमीचा आहे, या भारताचा आहे, असं तो नेहमी म्हणायचा, हिंदुस्थानचा आहे. आणि तो म्हणायचा, आई म्हणायची त्याला की अरे मला 2च मुलं आहेत आणि ते जर माझ्याजवळ राहिले नाही तर कसं होईल. तेव्हा सुखदेव त्यांना आईला म्हणायचा की आई, जो मोठा भाऊ आहे ना तो तुला आहे ना, आणि मी मात्र हिंदुस्थानचा आहे, संपूर्ण भारताचा आहे, असं तो नेहमी आईला म्हणायचा. आणि नंतर तो निघून गेला आणि तो कायमचाच निघून गेला आणि ह्या कार्यामध्ये त्याने सगळं वाहून घेतलं. नंतर तो म्हणजे संबंध नव्हता घराशी असं नव्हतं, तो खेडला वगैरे यायचा. तुम्हाला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये राजगुरू नगर हे गाव आहे, त्याच्याच नावाने प्रसिद्ध झालं आहे. तर आपल्याला कुणाला का नाही वाटत की आपल्या नावाचं एखादं गाव असावं, एखादी गोष्ट असावी. तर ते जर समजा आपल्याला काही करता आलं तर आपल्या आयुष्यामध्ये आपण ते केलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी ह्या क्रांतिकारकांनी आपल्या देशासाठी केलेल्या आहेत आणि देश स्वतंत्र झाला. मित्रो, अनेक असे नेते असतील, आपण दरवेळेस अगदी दररोज म्हटलं तरी चालेल की अशा वेगवेगळ्या डेज साजरे करतो, अनेक जयंत्या साजऱ्या करतो, पुण्यतिथ्या साजऱ्या करतो आणि हे त्यांचं स्मरण व्हावं म्हणून आजचा हा जो दिवस आहे हा लोकशाही दिन पण आहे. आणि 28 ही जी सप्टेंबरची तारीख आहे ही भगतसिंगाची जयंतीची तारीख आहे, म्हणून त्या दिवशी बऱ्याच ठिकाणी त्यांची जयंतीसुद्धा साजरी करण्यात येते. तर आपल्याकडून आपल्या देशासाठी जर आपलं काही तुम्ही सगळे तरुण आहात, तर देशासाठी काही करता आलं तर करा. म्हणजे यांनी तर आपल्या स्वातंत्र्यासाठी ते लढले क्रांतिकारक,
आणि काही नेतेसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले आणि इतर जाचातून मातेला मुक्त केलं. आणि त्या भारत मातेसाठी आपल्याला जर काही कर्तव्य करता आलं तर जरूर करावं. आता तुम्ही म्हणाल की आम्ही थोडं आता आपला देश थोडा कुणाच्या गुलामाखाली राहिलेला आहे. तो जरी नसला, तुम्ही दररोजच्या जीवनामध्ये जरी काही केलं तर ते देशाचं कार्य होऊ शकतं. तुम्ही एखादं मूल्य स्वतःमध्ये जपलं आणि त्याचा जो उपयोग जनतेसाठी किंवा इतरांसाठी केला तरी त्याचं एक मोठं फलित या म्हणजे देशाला किंवा मातृभूमीला मिळू शकेल असं मी मानतो. अनेक ठिकाणी अनेक गोष्टी होत राहतात, अनेक संकटं येतात. त्या संकटामध्ये त्यांचं निवारण करण्यासाठी थोडाफार तुमचा हातभार जरी लागला तरी हे देशाचं कार्य झालं, जनतेचं कार्य झालं असं मी मानतो. म्हणून आपल्याकडून जेवढं काही शक्य होईल तेवढं आपण करत गेलं पाहिजे. तर भारत माता की जय आणि जय महाराष्ट्र, जय भारत. या ठिकाणी मला आयोजकांनी बोलवलं, निमंत्रण दिलं. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय भाऊसाहेब गमे सर यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं. तसंच इतर सर्व प्राध्यापक मंडळी आणि सर्व विद्यार्थी यांचे सगळ्यांचे आभार मानतो. कारण तुम्ही शांतपणे हे जे काही माझं वक्तव्य होतं हे तुम्ही ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचेही आभार मानून मी या ठिकाणी माझं संभाषण थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मेरी जज्बातों से इस तरह वाकिफ है मेरी कलम, मेरे जज्बातों से इस तरह वाकिफ है मेरी कलम कि मैं इश्क भी लिखना चाहूँ तो इनकलाब निकल आता है. असं म्हणत साम्राज्यवाद मुर्दाबाद, इन्कलाब जिंदाबाद असं म्हणणारा 23 वर्षाचा तरुण ज्याने जातीयता, धर्मांधता, अंधश्रद्धा या विचारांना नाकारून समतावादी, विवेकवादी समाजाच्या प्रस्थापनेची जी काही अपेक्षा भारतीय समाजाकडून ठेवली आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी क्रांतिकारक असं काम केलं ते शहीद भगतसिंग यांच्या जीवनचरित्रावर आदरणीय आहिरे सरांनी यथोचित प्रकाश टाकलेला आहे. मी सरांचे महाविद्यालयाच्या वतीनं, संयोजन समितीच्या वतीनं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करण्याची विनंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना करतो. धन्यवाद सर. आज आपल्या महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वैशाल शिक्षण मंडळाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे तत्कालीन पहिले कुलगुरू बॅरिस्टर जयकर यांच्या नावाने जी व्याख्यानमाला आहे, या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं. या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याच जवळील लासलगाव येथील नूतन प्रसारक मंडळाच्या कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाचे विज्ञानाचे प्राध्यापक, माझे स्नेही, माझे सन्मित्र आदरणीय बाजीराव आहिरे सर हे आपल्यामध्ये उपस्थित झाले. त्यांनी सुखदेव असतील, राजगुरू असतील, भगतसिंग असतील आणि त्यामध्ये विशेषतः भगतसिंग यांचं या स्वातंत्र्य संग्रामासाठी शहीद होऊन जे त्यांनी योगदान दिलेलं आहे त्यावरती अतिशय मार्मिक अशा प्रकारचं भाष्य केलेलं आहे. मी प्रथमतः या तिघही वीरांना आपल्या महाविद्यालयाच्या वतीने, तुम्हा सर्वांच्या वतीने अभिवादन करतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की भारताचा जो इतिहास आहे, 1818ला पेशवाईचा अस्त झाला, इंग्रजी राजवट सुरू झाली आणि मग 1909ची चळवळ, 1919ची चळवळ आणि पुढे 1920ला लोकमान्य टिळक यांच्यानंतर सगळी जी धुरा आहे ही काँग्रेसची धुरा ही महात्मा गांधीजींकडे आली आणि 80च्या मार्गाने या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे ही त्यांची प्रामाणिक भूमिका होती. याच वेळेला सशस्त्र क्रांती झाली पाहिजे आणि मग आपल्याला जर आपण तोड उत्तर दिलं तर आपल्याला लवकर स्वातंत्र्य मिळेल या भावनेमधून शहीद भगतसिंग यांनी केलेलं जे काम आहे ते आपल्यापुढे सरांनी चिकित्सकपणे उभं केलं. विचार करा की 12-13 वर्षाच्या मुलांना आपल्या राष्ट्राविषयी एवढा अभिमान वाटत होता आणि इंग्रजांच्या या
बेड्यांमधनं या राष्ट्राला आपण मुक्त केलं पाहिजे, आपलं स्वतःचं राष्ट्र निर्माण झालं पाहिजे आणि त्यासाठी आपल्या प्राणाची आहुती गेली तरी हरकत नाही, ही भूमिका या वीरांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळेल. सरांनी सगळं व्याख्यान देत असताना शेवटी जे तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त केलेली आहे की शेवटी आपण या राष्ट्राचे घटक आहोत आणि मग प्रत्येकाने आपलं कार्य जर आपण व्यवस्थित केलं तर हीच आपल्या राष्ट्रासाठी उपयोगाची गोष्ट आहे, हे आपल्याला त्यांनी अतिशय मोलाचा सल्ला या व्याख्यानामधनं दिलेला आहे. भगतसिंगांचं जे कार्य आहे ते आपल्या सगळ्यांपुढे अतिशय प्रामाणिकपणे सरांनी मांडलं. तुम्ही विचार केला पाहिजे की एखाद्या मुलाच्या मनामध्ये अशा प्रकारची गोष्ट निर्माण होते, लेनिनला ते वाचतात, त्यानंतर एवढे शिक्षा झाल्यानंतरही सदोदित आपल्या राष्ट्राचा ते विचार करतात. खरं तर कुटुंबापेक्षा राष्ट्र महत्त्वाचं आहे, ही या मुलांच्या आंतरिक मनामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. आणि मग आपणही या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की शेवटी आपण हे सगळं जे कार्य करतो त्याच्यामध्ये आपलं राष्ट्रही खूप महत्त्वाचं आहे, कुटुंब महत्त्वाचं आहे, याच्याबद्दल आपला दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु ज्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या समाज धोरणांनी उभं आयुष्य खर्ची घातलेलं आहे, बलिदान स्वीकारलेलं आहे आणि प्रसंगी छातीवरती गोळ्या झेललेल्या आहे, त्यांचं स्मरण आज या निमित्ताने आपल्यामध्ये झालेलं आहे. अहिरे सरांनी जे सगळं वक्तव्य केलेलं आहे ते खरोखर खूप महत्त्वाचं आहे की राष्ट्रासाठी ही माणसं कशा पद्धतीने प्रयत्न करत होती, राष्ट्राच्या मुक्ततेसाठी म्हणजे राष्ट्र निर्मितीसाठी ही माणसं कशी झटत होती आणि प्रसंगी अगदी फाशीलासुद्धा ते आनंदाने ते सामोरे जातात. विचार करा तुम्ही की एखाद्या एक 22-23 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला फाशी दिली जाणार आहे. खरं तर आपण बघतो आजच्या काळामध्ये त्यांनी तर काय काय अपेक्षा व्यक्त केल्या असत्या, परंतु त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या फक्त या राष्ट्रभूमीला, या भारत मातेला स्वतंत्रता मिळावी, त्यासाठी आपलं प्राण ही क्षुल्लक गोष्ट आहे असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे या व्याख्यानामधनं विद्यार्थ्यांमध्ये एक राष्ट्रप्रेमाची जाणीव जागृती आज निर्माण झालेली आहे. आणि बैशाल शिक्षण मंडळाचं कामच हे आहे की विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारची व्याख्यानं त्यांच्यापर्यंत पोचवणं, त्यांच्यामध्ये जी मूल्य आहे ती विकसित करणं आणि त्याचबरोबर आपल्या राष्ट्राविषयी त्यांच्यामध्ये काही एक चांगला मूल्यभाव निर्माण करणं, ही एक प्रेरणा असते आणि आज ती प्रेरणा पूर्ण झाली असं मला वाटतं. अहिरे सर आपल्या महाविद्यालयामध्ये आले, त्यांनी अतिशय सुंदर वक्तव्य केलं, आपल्यामध्ये राष्ट्रीय भावना आणि राष्ट्रीय प्रेरणा जागृत केल्या, त्याबद्दल मी महाविद्यालय परिवाराच्या वतीने सरांचं म्हणजे खूप कृतज्ञता व्यक्त करतो. सर याही पुढे आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्कीच महाविद्यालयामध्ये या. सर विज्ञानाचे प्राध्यापक आहे, MSc आहेत. खरं तर विज्ञान म्हणजे त्यांचं दररोजचं अतिशय तांत्रिक अशा प्रकारचं अध्यापन असतं, तरीसुद्धा अशा अतिशय मूल्यवान विषयावरती त्यांनी अतिशय समग्रपणे रसाळपणे आपल्याशी संवाद साधला. तेव्हा पुन्हा एकदा मी सरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आपण सर्वजण अतिशय हे जे ज्ञान आहे ते अतिशय गांभीर्याने घेत होता, त्याबद्दल मला समाधान वाटलं. तुम्ही विद्यार्थी अतिशय तन्मयतेने हे सगळं ऐकत होता आणि मी तुमचे चेहरे जेव्हा मी ऑब्झर्व करत होतो तेव्हा तुमच्याही रोमामध्ये ही एक प्रेरणा बिंबवली जात होते की आपणही आपल्या आज जरी आपण स्वतंत्र असलो तरी परंतु आज आपण सगळं बघतो आहे अशा कालखंडामध्ये एक नवीन वैचारिक अधिष्ठान घेऊन पिढी घडण्याची गरज असते आणि ती अशा व्याख्यानांमधून घडते असा यावर माझा विश्वास आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचा औपचारिक भाग अर्थात आभार व्यक्त करण्याची विनंती मी प्राध्यापिका अभिलाषा शिंदे मॅडम यांना करतो. धन्यवाद सर. आजच्या महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारणारे आणि आपल्याला बहुमोल असं नेहमीच मार्गदर्शन करणारे आदरणीय
महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांचे मी प्रथमतः मनपूर्वक आभार व्यक्त करते. यानंतर आजच्या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आदरणीय बाजीराव आहिरे सर, डॉक्टर बाजीराव आहिरे सर यांनी आपल्याला भगतसिंगांबद्दल त्यांचा जीवनपट उलगडून दाखवताना आजच्या काळामध्ये आपण जे चंगळवादी अपेक्षा करतो, याऐवजी ह्या वीरांनी वयाच्या तारुण्याच्या ओघामध्ये असतानासुद्धा भारतमातेसाठी मरणाला उघड्या डोळ्यांनी सामोरे कसे गेले आणि त्यांच्यामध्ये केवढं धैर्य होतं. शिवाय लोकशाही दिनाच्या निमित्ताने त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला लक्षात येतं की आज शेजारी राष्ट्रांमध्ये जे लोकशाहीच्या बाबतीत चाललेलं आहे ते आपल्या देशांमध्ये, आपल्या भारतामध्ये आजपर्यंत आपल्याला बघायला मिळालेलं नाही. याचं कारण ह्या वीरांनी स्वातंत्र्य लढ्याच्या सुरुवातीपासूनच लोकशाहीची तत्त्व जनमानसामध्ये रुजवायला सुरुवात केली, हे आपल्याला त्यांच्या व्याख्यानातून कळलं. त्यानंतर ह्या वीरांच्या बलिदानानं आपल्याला स्वतंत्र भारतामध्ये कसं मुक्तपणे जगता येतं आहे हे त्यांनी त्यांच्या जीवनपटातून आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी ज्या अधोरेखित केल्या आणि त्यातून आपल्याला हे कळलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक आदरणीय कैलास चौधरी सर, यानंतर महाविद्यालयातील इतर सर्व ज्येष्ठ आणि सहकारी प्राध्यापक, कार्यक्रमाचं सुंदर असं सूत्रसंचालन करणारे आदरणीय वाभळ सर, पाहुण्यांचा परिचय करून देणाऱ्या डॉक्टर स्वाती सोनवणे सर, सोनवणे मॅडम सॉरी, बहिशाल मंडळाचे केंद्रवाह आदरणीय धनगर सर आणि व्हिडिओच्या बाबतीत सहकार्य करणारे हे करंजकर सर, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्याख्यानासाठी उपस्थित आमचे सर्व विद्यार्थी मनापासून हे सगळं व्याख्यान ऐकून घेत होते आणि ते नक्की त्यांच्या आयुष्यामध्ये हे सगळं मूल्य रुजवतील, त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करते.